हॅलो फ्रेंड्स, तर परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अंकगणिती श्रेणी यामधील 3 गुणांचे जे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते पाहणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपले 2 गुणांचे बऱ्यापैकी सगळे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत जे ते सगळे आपण कवर केलेले आहेत. आता 3 गुणांच्या आसपासून आपण पाहायला सुरुवात करणार आहोत. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न घेऊयात आजचा. पहा, प्रश्न पहिला दिलेला आहे. एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमागत पदांची बेरीज 27 आणि त्यांचा गुणाकार 504 आहे, तर त्या 3 क्रमागत संख्या शोधा. अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमागत संख्या a-d, a आणि a+d त्या दिलेल्या आहेत, ब्रॅकेटमध्ये दिलेल्या आहे. बघा, प्रश्न दिलाय, थेरॉटिकल प्रश्न आहे, त्याच्यावरून आपल्याला समीकरण आधी काढावे लागेल. एका अंकगणिती पहिल्या अटीनुसार बघा, पहिली अट काय दिली? एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमागत पदांची बेरीज किती आहे? 27. आणि त्या 3 संख्या कोणत्या क्रमागत संख्या दिलेल्या आहे? ऑलरेडी प्रश्नात त्या संख्या दिलेल्या आहेत. मग आपण काय करू? पहिल्या अटीनुसार काय दिले? त्यांची बेरीज दिली. किती येते? 27. 3 क्रमागत पदांची बेरीज. मग a-d हा प्लस a प्लस d इक्वल टू त्यांची बेरीज किती दिलेली आहे? 27. बरोबर. पहिल्या अटीनुसार आपण इक्वेशन बघा. आता इथे कसं हे सॉल्व कसं करणार? बघा, -d प्लस d काय होईल? कॅन्सल होईल. बरोबर. इथं काय राहिलं? इथं a आहे, इथं आहे. मग a प्लस a 2a प्लस a 3a. बरोबर. 3a इक्वल टू हा 27. बघा, 27. मग हा a 3ला काय आहे? मल्टिप्लाय आहे. इकडे गेल्यावर काय होईल? डिवाइड. a आहे असं लिहा. 27 भागिले काय होतील? 3. मग a ची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला? 3×9 = 27. a ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 9. बरोबर. पहिल्या अटीनुसार. बरोबर. आपण हे पहिली अट सॉल्व केली. त्यानंतर काय दिलंय? आणि त्यांचा गुणाकार 504 आहे, तर त्या 3 क्रमागत संख्या शोधा. ठीक आहे. आता त्यांचा गुणाकार सेम हीच पद्धत दुसऱ्या अटीनुसार लिहायचं. तिथं दरवर्षी हा प्रश्न विचारला जातो. संख्या वेगळ्या दिल्या जातील ब्रॅकेटमध्ये, पण प्रश्न हा विचारला जातो. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. नीट लक्ष देऊन समजून घ्या. दुसरी अट काय दिलेली आहे? त्यांचा काय आहे? गुणाकार किती आहे? 504. मग त्या तिन्ही व्हॅल्यू लिहून घ्या. a-d गुणिले दुसरी व्हॅल्यू दिलेली आहे a गुणिले a+d. त्यांचा गुणाकार किती दिलेला आहे प्रश्नामध्ये? 504. दुसऱ्या अटीनुसार आपण हे इक्वेशन मांडून घेतलं. मग आता हे सॉल्व करा. बघा, सॉल्व कसं करायचं? a ची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी मिळालेली आहे. मग आपण ह्याची व्हॅल्यू पुट करू. a ची व्हॅल्यू किती आलेली आहे? 9 मायनस d इंटू a ची व्हॅल्यू 9. आपण सॉल्व केले म्हणून a ची परत इथं 9 प्लस d इक्वल टू किती? 504. इथं मग मांडून घ्या. 9 व्हॅल्यू पुट केली आपण. 9 ही किंमत 9 इक्वल टू म्हणजे a ची व्हॅल्यू ही किंमत टाकली किंवा ही किंमत ठेवून, म्हणजे आपल्याला समजेल, या एक्झामिनरलाही समजेल की काय केलं पुढची स्टेप. 9 a ची व्हॅल्यू आपल्याला 9 मिळाली म्हणून आपण 9 व्हॅल्यू पुट केली. मग त्यानंतर बघा हे सॉल्व करा. बघा, पुढे सॉल्व करा. आता हा 9 गुणिले इकडे आल्यावर हे दोन्ही ब्रॅकेटमध्ये आहे. मग आपण सिंपल स्टेप करूयात. 9 मायनस d आणि प्लस d एका बाजूला घेऊयात. 9 प्लस d. बरोबर. हा 9 गुणिले इकडे आल्यावर काय होईल? भागिले 504 भागिले 9 किती येईल ते? बघा, 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45. राहिले किती? 5. बरोबर. 9 6 54. बरोबर. मग किती आले? 56. म्हणजेच 9 मायनस d
आता त्यानंतर हा ब्रॅकेट सॉल्व करा. बघा 9 गुणिले 9 81 वजा अधिक वजा येणार डी इंटू डी डी स्क्वेअर बरोबर इक्वल टू हा 56. मग आता 56 हा प्लस आहे 81 आपण इकडं आणू 56 इकडे घेऊ 81 वजा हा अधिक आहे तो इकडं आल्यावर काय होईल वजा होईल इक्वल टू हा मायनस डी स्क्वेअर इकडं आल्यावर काय होणार प्लस डी स्क्वेअर बरोबर. मग आता 81 मधून 56 घालवा किती येतात तर 81 मधून 56 गेले ते बघा ना इथे 5 आणि इथे राहील 2 बरोबर डी स्क्वेअर. मग आता डी कसा काढणार कितीचा वर्ग 25 आहे 5चा वर्ग म्हणजे डीची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल 5 बरोबर. किंवा खाली तुम्ही असं लिहू शकता डी इक्वल टू 5. मग आपले हे एक्झाम्पल पूर्ण सॉल्व झालं का नाही आपल्याला एची व्हॅल्यू मिळाली डीची व्हॅल्यू मिळाली. मग पुढे आपण काय करणार बघा हे डी प्लस और मायनस हे लिहायचं राहिलं प्लस और मायनस काय आला 5 बरोबर. त्यानंतर पुढे आपण सॉल्व करू म्हणून खाली लिहा त्यानंतर जर डी इक्वल टू 5 असेल तर त्या क्रमगत संख्या त्या क्रमगत संख्या कोणत्या दिलत्या ए मायनस डी आणि काय दिलतं नंतर ए दिली होती तिसरी व्हॅल्यू काय दिली ती प्रश्नामध्ये ए प्लस डी दिली होती बरोबर ए प्लस डी. मग आता एची व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी निघालेली एची व्हॅल्यू काय निघाली होती 9 मायनस डीची व्हॅल्यू 5 पुट करा. परत इथं ए ऑलरेडी आपल्याला काय मिळालेलं आहे ए इक्वल टू 9 ही व्हॅल्यू पुट करा आणि ए किती आहे 9 प्लस 5 बरोबर. 9 वजा 5 किती आले 4 9 आहे असा 9 अधिक 5 9 आणि 5 14 बरोबर. जर डी इक्वल टू प्लस 5 घेतला त्यानंतर जर डी बरोबर वजा 5 असेल तर त्या क्रमगत संख्या कोणत्या असतील बघा परत त्या संख्या लिहून घ्या कोणत्या दिल त्या पहिल्या क्रमगत संख्या ए मायनस डी ए आणि ए प्लस डी. आता -5 व्हॅल्यू पुट करायची डी इक्वल टू ए किती आलेला आहे आपला ए किती आलेला आहे 9 मग डीची व्हॅल्यू काय इथं मायनस आहे असं आणि मायनस डीची व्हॅल्यू -5 पुट करायची ए किती आहे 9 त्यानंतर ए प्लस डीची व्हॅल्यू आपल्याला -5 पुट करायची बरोबर एची व्हॅल्यू 9 आहे. मग 9 वजा 5 किती आले म्हणजे वजा काय होणार अधिक 9 वजा 5 म्हणजे त्यांचे आपल्याला वजा काय होणार अधिक काय येणार 9 अधिक 5 म्हणजेच 14 वजा अधिक झाले म्हणून त्यांची केली आपण बेरीज. त्यानंतर 9 आहे असा त्यानंतर 9 अधिक वजा 5 म्हणजे 9 वजा 5 करा अधिक वजा काय येतं वजा म्हणून 9तून 5 गेले 4 राईट. खाली एक सेंटेन्स लिहा म्हणून त्या 3 क्रमगत संख्या कोणत्या आहेत 4 9 14 4, 9, 14 किंवा किती आहेत 14 9 4 14 9 4 आहेत बरोबर. हे सेंटेन्स लिहायला विसरायचं नाही खाली त्याला अर्धा मार्क असतो. अशा पद्धतीने हे
3 मार्काचा प्रश्न सॉल्व करायचा पूर्णपणे. बघा त्यात कंडिशन जी दिली पहिल्या अटीनुसार आपण सॉल्व केलं, त्यानंतर दुसरी अट काय दिली त्यांचा गुणाकार, मग गुणाकारानुसार आपण सॉल्व केलं, व्हॅल्यू फक्त पुट करत गेलो आणि अशा पद्धतीने आपण हे उत्तर काढलं. तर अशा पद्धतीचेच एक्झाम्पल विचारले जातात. दरवर्षी हा प्रश्न येतो. फक्त इथं काय विचारलं जाईल, वेगळे गुणाकार, बेरीज, भागाकार ह्या अशा संख्या दिली, संख्या वेगळी आणि अंकगणित 3 क्रमागत संख्या इथं A-D किंवा ए ह्या संख्यांऐवजी वेगळी कोणती तरी संख्या देऊ शकते किंवा वेगळं कोणते तरी चल देऊ शकतात. पण हे अशा पद्धतीचे एक्झाम्पल हे दरवर्षी बोर्डाच्या परीक्षेला येतच, त्यामुळे तुम्ही ह्याच्या घरी नक्की प्रॅक्टिस करा. तर आजचा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करतोय. नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू, कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे. तर आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपल्या मित्र, नातेवाईक, बहीण, भाऊ कोणी असतील त्यांच्यापर्यंत हा नक्की पोचवा, जेणेकरून त्याला त्या परीक्षेसाठी याचा नक्कीच उपयोग होईल. थँक्यू.